नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की अद्वैत पेढीमध्ये असतो आणि अद्वैत विचार करत असतो की आता राहुल इथे नाहीये, म्हणजे त्याचे बँक डिटेल चेक करण्याची आता चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे. अद्वैत उठतो आणि राहुलच्या कॅबिनमध्ये जातो, शोधाशोध करतो आणि म्हणत असतो की मनात राहुलने त्याचे बँक डिटेल्स नक्कीच इथे कुठेतरी ठेवले असतील, काही करून ते शोधावेच लागतील. अद्वैत सगळीकडे शोधाशोध करत असतो पण त्याला ते कुठेच सापडत नाही. पुढ्यात राहुल येतो आणि अद्वैतला म्हणतो की ब्रो, तू इकडे काय झालं? अद्वैत गडबडतो आणि त्याच्या हातातून फाईल खाली पडते. राहुल म्हणतो, काही शोधतोय का तू माझ्या केबिन मध्ये? त्यावर अद्वैत म्हणतो की तुझ्याकडे सेलिब्रिटी वेडिंगचे डिटेल्स आहे ना? ऍक्च्युली काय झालं, मी आकांक्षाला विचारलं होतं की राहुल हाय का, ती म्हणाली ते नाही, त्यामुळे मी म्हणालो मी स्वतःच जाऊन बघतो. ते काय आहे ना, मला त्याच्यावर फीडबॅक द्यायचा आहे, मला मीटिंग आहे त्यासाठी. राहुल म्हणतो की मग मला सांगायचं ना, मी दिलं असतं. हो बाजूला मी देतो, आणि काही काम असेल तर सांग, मला फोन कर. अद्वैत म्हणतो ओके ठीक आहे आणि तिथून निघून जातो. राहुल मनातच म्हणत असतो की ब्रो, तू इथे जे काय शोधायला आला ना, ते इथे नक्कीच नाहीये. दुसरीकडे खरेंच्या घरी संगीताची वहिनी आलेली असते आणि संगीता चहा घेऊन जाते आणि तिला म्हणते की कसं चाललंय वहिनी? त्यावर संगीताची वहिनी म्हणते की संगीत, तू तुझ्या नैनीसाठी स्थळ शोधते ना? स्थळ स्वतःहून आलं आहे. संगीता म्हणते की हो, काय बोलताय, खरंच? कोण आहे मुलगा? त्यावर त्या वहिनी म्हणतात की अगं, मुलगा चांगला डॉक्टर आहे, विशेष म्हणजे तो कोल्हापूरमध्येच राहतो. गीता म्हणते अरे देवा. त्यावर त्या वहिनी म्हणतात की ग संगे, टेन्शन घेऊ नको, तुझ्या नैनाबद्दल त्यांना सगळं माहिती आहे आणि ती लग्नातून पळून गेली होती हे देखील माहिती आहे. ती सुद्धा त्याला नैना पसंत आहे. तिचं सगळं पुसलं जाईल आणि तुझी नैना इथंच तुझ्या डोळ्यासमोर राहीन कोल्हापूरमध्ये. सांग मग काय सांगू मी त्यांना? त्या वहिनींना म्हणते की तुमच्या रूपानं अंबाबाईच आली आहे आशीर्वाद घेऊन. तुम्ही त्यांनाच विचारा त्यांना कधी वेळ आहे ते, आज आले तरी चालते. त्यावर त्या वहिनी म्हणतात की मी त्यांच्याशी बोलते आणि काय ठरतं ते सांगते मी तुम्हाला. संगीता म्हणते ठीक आहे चालेल, आणि त्या तिथून निघून जात. दुसरीकडे चांदेकरांच्या घरात रजनी आणि कला काम करत असतात. तेवढ्याच सोहम येतो आणि म्हणतो हॅलो मम्मा, हॅलो वहिनी. सोहम म्हणतो की काय चाललंय? त्यावर रजनी म्हणते काय चाललं, काय दिसतंय ना तुला, बटाटे सोलतोय ते. त्याकाळी पराठे बनवण्याचा बेत आहे. अद्वैत देखील येतो. अद्वैत कलाला खुणवतो आणि म्हणतो की वरती ये. अद्वैत तिथून निघून जातो. त्यावर रजनी म्हणते अरे बापरे, अद्वैत आला देखील, अजून तर भरपूर कामे पडली आहेत. त्याला म्हणते की कला, तू हे सगळं किचन ओट्यावरती नेऊन ठेव आणि मी आलेच. कला तिच्या रूम मध्ये जाते आणि अद्वैत देखील तिच्या मागे जातो आणि रूमचा दरवाजा लॉक करून घेतो. त्यावर कला त्याला विचारते की काय झाले का डिटेल्स? त्यावर अद्वैत म्हणतो नाही. इनफॅक्ट आपल्या बोलण्यामुळे राहुल आता सावध झाला आहे. मी केबिनमध्ये सगळं बघितलं आहे पण काहीच मिळालं नाही. ॲक्च्युली त्याचं कार्ड मिळालं पाहिजे, म्हणजे आपल्याला ऑनलाईन डिटेल्स काढता येईल, पण ते कसं मिळवायचं काहीच कळत नाही. म्हणते की सकाळी तर भरपूर हुशारक्या मारत होता, मला सुचले आहे, मी मिळवणार आहे आधी डिटेल्स. मग आता काय झालं? तुला साधं एक काम सुद्धा जमलं नाही. अद्वैत म्हणतो की मी तरी शोधाशोध करतोय, तू काय करतेस? कला म्हणते की मी देखील तेच करते. आणि चांदेकर, थँक्यू बरं का, तुम्ही माझी एवढी मदत करताना मी तुमची आभारी आहे. तर अद्वैत म्हणतो की मला काही गरज नाही तुझ्या थँक्यूची. कला म्हणते की आगाऊ. त्यावर अद्वैत तिला म्हणतो की तू अति आगाऊ. रूममधून बाहेर पडतो. त्याला रूममधून बाहेर पडताना सरोज बघते आणि सरोज मनातच म्हणत असते की काय चाललं आहे या दोघांचं? सकाळी ती त्याच्या रूममध्ये गेली, आता अद्वैत तिच्या रूममधून बाहेर पडतोय. दुसरीकडे अद्वैत त्याच्या रूममध्ये काम करत असतो. तेवढ्यात राहुल येतो आणि म्हणतो ब्रो, दादा, तुला माझ्याकडून 8 लाखांचा हिशोब हवा होता ना? अद्वैत राहुलला म्हणतो की एक सेकंड थांब, मी तिलाही बोलवतो, तिच्या समोरच होऊन दे सगळं. दुसरीकडे कला आवराआवर करत असते किचनमध्ये. अद्वैतचा मेसेज येतो आणि ती म्हणते आगाऊचा मेसेज. अद्वैतने तिला मेसेज केलेला असतो की तू वरती रूममध्ये ये. कला मनातच विचार करते की त्याने एवढं अर्जंटली बोलावलं म्हणजे नक्कीच काहीतरी सापडलं असणार. देखील तिथेच बसलेली असते पाठीमागे. कला एकदा सरोजकडे वळून बघते आणि निघून जाते. सरोज मनातच विचार करत असते की मेसेज टोन वाजल्यानंतरच ही वरती गेली, म्हणजे नक्कीच अद्वैतने हिला मेसेज केला असेल. दुसरीकडे खरेंच्या घरी दिनकर घरी येतो. त्याला खूप थकवा आलेला असतो. तो हळूहळू चालत येतो आणि सोफ्यावर बसतो.
संगीता पळतच येते आणि दिनकरला म्हणते, अहो कधी आलात तुम्ही, हे घ्या पाणी. माहिती आहे का आपल्या कलासाठी एक सोयरीक आली आहे. मुलगा डॉक्टर आहे, विशेष म्हणजे कोल्हापुरातला आहे आणि त्याला नैना आपली पसंत झाली आहे आणि त्याला सगळं माहिती आहे नैनाबद्दल. संगीता दिनकरला म्हणते, काय झालं, तुम्हाला आनंद नाही झाला? त्यावर दिनकर म्हणतो, हो चांगली आहे बातमी. मग झाला की आनंद. संगीता, मी जरा पडतो, तू स्वयंपाक करते ना, तुझा स्वयंपाक झाला की मग मला सांग. त्यावर संगीता म्हणते, हो ठीक आहे. दिनकरला म्हणते, अहो काय झालं तुम्हाला, एवढी थकल्यावानी का दिसतायत? दिनकर म्हणत असतो की काही नाही, मी कुठं काम करतात मला सांगा बघू. संगे आपलं वय झालंय ना, ह्या वयात असे त्रास होणारच, जाऊन दे, मी जाऊन पडतो जरा वेळ. दुसरीकडे कला अद्वैतच्या रूम मध्ये येते आणि राहुल अद्वैतला म्हणतो, आता करू का म्हणतो की हो कर आता. राहुल म्हणतो, तुम्हाला 8 लाखांचा हिशोब हवा होता ना, घेऊन आलोय. आणि अद्वैतच्या हातात फाईल ठेवतो. अद्वैत फाईल चेक करत असतो आणि त्यात असतं की वृद्धाश्रमांसाठी 8 लाख रुपये दिलेले आहे. राहुल लगेच म्हणतो की मी आजीच्या नावाने वृद्धाश्रमासाठी डोनेट केलेले आहे. वृद्धाश्रमाला गरज होती, त्यांना काही बेसिक कामे करून घ्यायची होती, वॉशरूम वगैरे, आणि ते अर्जंट होतं. एक दिवशी मला त्यांचा फोन आला आणि त्यांनी मला विचारलं की तुम्ही काही पैसे डोनेट करू शकतात. तेव्हा माझ्या अकाउंटवर एवढे पैसे नव्हते त्यांना द्यायला, त्यामुळे मी पीडीच्या करंट अकाउंटमधून त्यांना 8 लाख रुपये दिले आणि हे मला घरी कोणाला सांगायचं नव्हतं. म्हणून मी परचेस ऑर्डर रिलीज केली आणि मी हा सगळा हिशोब सेटल करणारच होतो. कसं आहे ना दादा, घरची माणसं आहे, घरची माणसं सांभाळून घेतील बिझनेस. आतापर्यंत तरी मला असंच वाटत होतं, पण आता कळतंय की तसं नाहीये. मला म्हणते की वृद्धाश्रमाला डोनेशन दिलं ती चांगलीच गोष्ट आहे, पण तुला काल विचारलं होतं त्यावेळेस का नाही सांगितलं तू? तर राहुल म्हणतो की माझ्याकडे काल हिशोब नव्हता आणि मी काल असंच म्हणालो असतो तर दादा तुला हे खरं वाटलं नसतं. तसे तुझे कान भरणारी ते खूप माणसं आहेत, म्हणून मी म्हटलं की पुरावे सकटच समोर आणावं आणि चेक करून घे, प्रत्येक पैशाचा हिशोब आहे, 1-1 रुपयाचा हिशोब आहे त्यात, आणि नीट बघून घे म्हणजे तुला माझ्यावर विश्वास वाटेल. म्हणतो की राहून दे. त्यावर राहुल म्हणतो की नाही नाही, नीट चेक करून घे आणि तुला खात्री वाटत नसेल तर तिथे वृद्धाश्रमाचा नंबर लिहिलेला आहे, तिथे फोन करून विचार. आणि राहुल तिथून निघून जातो. शेतकऱ्याला म्हणतो की बघितलं, तुझ्यामुळे मी आज माझ्या भावावर संशय घेतला, त्याच्याकडे पुरावे आहेत. मला म्हणते की त्याच्याकडे पुरावे असते आणि तिने कालच दाखवले असते, निदान आश्रमाचा नंबर तरी दिला असता. ते काही नाही, आजच्या आज रचलेली गोष्ट आहे ती. तुझा अजूनही त्याच्यावर विश्वास आहे. राहुल खोटारडा आहे हे मी तुला लवकरात लवकर सिद्ध करून दाखवेल. आणि कला देखील तिथून निघून जाते. त्यानंतर सरोज अद्वैतच्या रूममध्ये येते आणि सरोजला बघून अद्वैत म्हणतो की काय आई, काही हवं होतं का? त्यावर सरोज म्हणते की काय चाललं आहे तुमच्या दोघांचं, सतत बोलत असतात म्हणून विचारलं. ती मुलगी तुझ्या रूममध्ये काय करत होती? त्यावर अद्वैत म्हणतो की तिचं काहीतरी काम होतं, पण मी तिला सांगितलं की मी तुझी काही एक मदत करू शकत नाही. सरोज म्हणते काय काम होतं तिचं? त्यावर अद्वैत म्हणतो, जाऊन दे नाही, मला तिच्या कुठल्याच कामात आणि तिच्यामध्ये काही इंटरेस्ट नाही, तू नकोस एवढा विचार करू. सरोज म्हणते की ठीक आहे आणि तिथून निघून जाते. सरोज पुन्हा थांबते आणि अद्वैतला म्हणते की मला काय कारण द्यायची ना ते ठरवून करत जा, कारण तिला विचारलं ना ती एक उत्तर देते आणि तुला विचारलं ना तू एक उत्तर देते. खोटं बोलायचंच आहे ना तर ठरवून खोटं बोलला. अद्वैत म्हणतो, का ग आई, मी का खोटं बोलेल तुझ्याशी? सरोज त्याला गुड नाईट म्हणते आणि निघते. अद्वैत मनातच विचार करत असतो की आईचं मिसअंडरस्टँडिंग झालं आहे हे लक्षात येतंय माझ्या, पण आता मी तिला काही एक सांगू शकत नाही. इकडे कला देखील विचार करत असते की राहुल नक्कीच खोटं बोलतोय, तिने ते 8 लाख रुपये दुसरीकडे कुठेतरी केले आहे, पण ते कसं सिद्ध करायचं आणि कशावरून ते पैसे त्यांनी नैनाताईवरच खर्च केले नसतील. नेमकं लग्नाच्याच काळात त्याला जयपूरला का जावं लागलं असेल? मला तर तिथल्या मॅनेजरने जे सांगितलं ना ते सुद्धा खरं वाटतं. काय करू, असे खूप प्रश्न तिच्या मनामध्ये येत असतात. दुसरीकडे अद्वैत झोपलेला असतो. कला त्याच्या रूमच्या बाहेर जाते आणि रूमचा दरवाजा वाजवते. अद्वैत दरवाजा उघडत नसतो. कला त्याला फोन लावते आणि फोनच्या आवाजाने अद्वैत उठतो. तो विचार करतो की इतक्या रात्री का कॉल करते मला. अद्वैत फोन उचलतो, म्हणतो हॅलो काय आहे? त्यावर कला म्हणते काय काय, दरवाजा उघड ना. अद्वैत म्हणतो तू माझ्या रूमच्या बाहेर आहेस? कला म्हणती हो, नंतर दार वाजवते ना, पण आत्ता काय काय काम आहे? त्यावर कला म्हणते सांगते. अद्वैत म्हणतो जे काय आहे ते फोनवरच बोल. त्यावर कला म्हणते की मला फोनवर सांगायचं असतं तर मी एवढ्या निम्म्या रात्री तुझ्या दरवाजासमोर उभा नसते. हे बघ, कोणी उठायच्या आत तू दार उघड. आणि अद्वैत दरवाजा उघडतो. कला आतमध्ये येते
रूममध्ये येत असताना तिच्या पायाला लागतं. त्यावर अद्वैत म्हणतो की अगं बघून चालायचंच ना. त्यावर कला म्हणते की तुझ्या सवयीची खुली आहे, माझ्या नाही, आणि किती अंधार आहे, लाईट तर लावायची ना. अद्वैत लाईट लावतो आणि कलाला म्हणतो की बोल लवकर, काय काम आहे, आणि या रात्रीची अशी भूतासारखी काय फिरतेस घरात. कला म्हणते डोंट वरी, तुझ्या मानगुटीवर नाही बस. ते तुला आईनं विचारलं होतं तेव्हा तू काय उत्तर दिलीस. आई माझ्यावर चिडली होती. आणि कला म्हणते की मला काही स्वप्न पडलं होतं का, सरोज मॅडम मला विचारतील की तू रूममध्ये कशाला गेली होतीस ते. हे बघ, मला जे सुचलं ते मी बोलली. म्हणते की राहुलने जे तुला वृद्धाश्रमाचं बिल दिलं आहे ना, ते हो आहे मला. त्यावर अद्वैत म्हणतो की तू त्या बिलासाठी मला निम्म्या रात्री उठवलं आहेस का, ते तू उद्या देखील मागू शकत होती. मला म्हणते की मी हे उद्या देखील मागू शकत होते, पण मला हे लवकरात लवकर संपवायचं आहे. आणि सकाळी मला कामं असतात, किती धावपळ असते किचनमध्ये माहिती आहे का तुला. आणि तू जाशील रे पिढीवर निघून, आणि मग कोण देणार आहे ते बिल मला. कुठं आहे. त्यावर अद्वैत तिला दाखवतो. अक्काला ती फाईल घेते आणि आणि तिथून निघते. त्यावर अद्वैत तिच्या हातातून फाईल ओढतो आणि म्हणतो असं नाही, आधी प्लीज म्हण, असं म्हण की अद्वैत प्लीज मला ती फाईल देतो. त्यावर कला म्हणते की महान आहेस तू. कला पुन्हा एकदा फाईल घेते आणि निघून जायला निघते. त्यावर अद्वैत पुन्हा म्हणतो असं नाही, तुझ्याकडे मोबाईल आहे ना, तर फोटो काढून ने. कला म्हणते की किती कटकट करतो, विचार स्वतःला. कला त्या मोबाईलमध्ये फाईलचे फोटो काढते आणि तिथून निघून जाते. दुसरीकडे अद्वैतला खूप आनंद होतो आणि तो मनातच म्हणत असतो आज मी अति आगाऊला प्लीज म्हणायला लावलं. दुसऱ्या दिवशी कलाने सकाळी लवकर उठून सर्वांसाठी नाश्ता बनवलेला असतो. तेवढ्यात रजनी देखील येते किचनमध्ये. रजनी म्हणते की मला किचनमध्ये यायच्या आधी तुमचं बरंचसं आवरून देखील झालंय ग कला. ती म्हणते की मला आबांसाठी टमाट्याचं सार करायचा होता ग. त्यावर कला म्हणते की मी काल तुमचं आणि अंजूचं बोलणं ऐकलं होतं, मी केलं आहे टमाट्याचं सार, आणि कोशिंबीर देखील केली आहे. फक्त जेवताना त्याच्यात मीठ आणि दही घालून कालवायचं आहे. ती म्हणते की हे सगळं ठीक आहे, पण आहे तरी काय आज. त्यावर कला म्हणते काही नाहीये, फक्त फक्त आज मला थोडंसं काम आहे, त्यामुळे मला लवकर बाहेर पडायचं होतं, त्यामुळे मी लवकर उठले आणि सर्व आवरलं. तेवढेच सरोज किचनमध्ये येते आणि रजनीला म्हणते आज स्वयंपाकाचं काय आहे. त्यावर रजनी म्हणते रोजचाच स्वयंपाक आहे. त्यावर रजनी म्हणते की काही नाही, बागत गोडाचं काहीतरी बनवा एवढंच सांगायला आली, कारण आज आपल्याकडे एक पेशंट गेस्ट येणार आहे. त्यावर रजनी म्हणते की कोण आहे ते पेशंट. सरोज म्हणते की माझी मैत्रीण आहे ना विजया सरदेसाई, ती येणार आहे. आणि सरोज तिथून निघून जाते. रजनीला विचारते की रजनी मॅडम ह्या विजया सरदेसाई कोण आहे. त्यावर रजनी म्हणते की अगं ह्या विजया सरदेसाई म्हणजे देसाई ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजच्या MD सरोज वहिनी, आणि त्या अगदी बालपणीच्या मैत्रिणी आहे. पुढील भागात आपण पाहणार आहोत की अद्वैत आणि कला वृद्धाश्रमात जातात. त्यांना जाऊपर्यंत वृद्धाश्रमचं ऑफिस बंद होतं. मग त्यांना वृद्धाश्रमातून काही माहिती मिळेल का, बघूयात पुढील भागात. पुढील भागाच्या डेली अपडेट पाहण्यासाठी शिवानी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. धन्यवाद.